ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 19. अश्रुपूर्ण नेत्रांनी आणि नम्रतेने प्रार्थना करणाऱ्या परीक्षिताला व्यास म्हणाले, बाळा, पांडव हे नीतिनियमांचे कट्टर पाठीराखे आहेत. ते दिलेल्या शब्दापासून कधीही दूर गेले नाहीत. पराजिताने नेत्याला आव्हान द्यायचं नसतं, हा नियम त्यांनी पाळला. तुझे आजोबा आणि त्यांचे भाऊ यांना धर्मराजाचं नैतिक श्रेष्ठत्व माहीत होतं. त्यामुळे त्यांनी स्वतःला गप्प केलं. अन्यथा त्यांनी दुष्ट कौरवांना पाडून त्यांच्याच रक्तात भिजवलं असतं आणि त्यांची प्रेतं, कुत्रे, गिधाडं यांच्यापुढे टाकली असती. इतकं होऊनही तुझे भीमकाका झाडाला साखळीने बांधलेल्या सिंहाप्रमाणे या दुष्टावर चालून जाण्याचा प्रयत्न करीत होते. धर्मराजाच्या धर्माबद्दलच्या दुबळ्या आसक्तीकडे पाहून तो उपहासाने हसत होता. पण तो काय करू शकत होता? ज्येष्ठ बंधूच्या इच्छेपुढे तो हतबल होता. त्यामुळे परिणामशून्य व्यक्तीप्रमाणे त्याला वागावं लागत होतं. व्यास जेव्हा असं बोलले तेव्हा परीक्षिताने विचारलं की सर्व आजोबा इतके गुलाम कसे झाले होते? व्यास हसले आणि त्यांनी उत्तर दिलं, बाळा, मी तेही तुला सांगेन. तुझे मोठे काका धर्मराज यांनी अत्यंत वैभवाने राजसूय यज्ञ केला. त्याच्यासाठी बांधलेल्या मयसभेत कौरवांना यज्ञाला बोलावलं होतं. आधी सांगितल्याप्रमाणे ते त्या वैभवाने आणि अद्भुततेने चकित झालेले होते. ते असूयेने आणि सूडबुद्धीने ग्रस्त होते. त्यांना वाटत होतं की पांडवांनी त्यांच्या वैभवाने आणि सत्तेने त्यांना अपमानित केलं आहे. ते दुर्बुद्धी घटकांचा सल्ला घेत होते आणि उपाय शोधत होते, जेणेकरून त्यांचं वैभव कमी करता येईल. शेवटी त्यांनी एक बेत आखला. तो म्हणजे द्यूताची स्पर्धा. ते असं वागत होते की त्यांचं पांडवांवर केवढं प्रेम आहे. अत्यंत प्रेमाने ते उद्युक्त झाले आहेत. त्यांचे शब्द म्हणजे विषलिप्त मधाचे थेंब, लोण्यात बुडवलेली सुरी. त्यांनी आपल्या वृद्ध अंध पित्याबरोबर धर्मराजाशी संपर्क साधण्याबद्दल आग्रह धरला. तो असा, बाळा, तुम्ही सर्व भाऊ भाऊ आहात. एका ठिकाणी एकत्र या आणि आनंदाने द्यूतक्रीडा करा. या निमंत्रणाचा स्वीकार तुझ्या आजोबांनी धर्मराजांनी केला. त्यांचं मन निष्पाप असल्याने कौरवांच्या दुटप्पीपणाची त्यांना कल्पना नव्हती. कौरवांच्या कटाची कल्पना नसल्याने ते द्यूत खेळायला बसले. नंतर त्यांनी आपले भाऊ पणाला लावले आणि शेवटी द्रौपदी. तो सर्व खेळ कपटी कृतींनी भरलेला होता हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. तसंच त्यांच्या विरोधातल्या क्लुप्त्यांनीही भरलेला आहे हे कळलं नाही. आपले चुलत भाऊ आपल्याला निंदास्पद दुःखात लोटतील अशी त्याने कधी कल्पनाही केली नाही. त्यामुळे द्यूताच्या नियमानुसार द्रौपदी ही जेत्यांची मालमत्ता झाली. नाशाचा सूड उगवण्यासाठी आणि द्वेषाची उफाळणारी भावना शमवण्यासाठी पूर्ण भरलेल्या राजसभेत पांडवांच्या राणीला अपमानित करण्याचा बेत फसला. विकृत बुद्धीला विकृत गोष्टीच सुचतात. हे शब्द ऐकल्यावर परीक्षिताच्या डोळ्यातनं अश्रू ओघळू लागले. निश्वासाने अस्वस्थ झालेल्या स्वरात त्याने व्यासांना विचारलं, त्या अंध धृतराष्ट्राने एक सम्राट असूनही एका स्त्रीला, एका राणीला ही नीच वागणूक दिलेली सहन कशी केली? अर्थात बघण्यासाठी त्याला दृष्टी नव्हती, पण ऐकायला कान तर होते. त्याने कान बंद करून ठेवले होते का? की तिचा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोचला नाही? की ते कानही आंधळे झाले होते? स्त्रीला इजा करू नये, तिचा अपमान करू नये असं शास्त्रात सांगितलेलं आहे. तिला मदत आणि सहाय्य करायला हवं. आणि हे राज्यकर्ते जे नीती आणि न्याय यासाठी प्रजेमध्ये आदर्श असतात, तेच शास्त्राचे नियम मोडून शिक्षा देतात. असे दुष्ट लोक सम्राट कसे म्हणावेत? ते तर मर्त्य लोकांमध्ये नीचतम नाहीत का? केवळ महापापी लोकच दुसऱ्याच्या पत्नीच्या अपमानाचा आणि अवमानाचा कट करतात, एका असहाय्य स्त्रीच्या. मला असं वाटतं की केवळ अशा घृणास्पद लोकांच्या हातात सत्ता गेल्यानेच हा देश खंडित झाला आहे. अशी संकटं सर्वनाश घडवून आणतात. ईश्वर आंधळा नाही, हो ना? निषेधाचे शब्द चालू ठेवत परीक्षित म्हणाला, अगदी राक्षस आणि जंगली लोकंसुद्धा त्यांच्या स्त्रियांचा आदर ठेवतात. त्यांच्यातील एखाद्या स्त्रीचा जरी अपमान झाला तरी सर्व जमातीला वाईट वागणूक मिळाल्यासारखा ते बदला घेतात.
असं असतानासुद्धा ज्येष्ठ लोक, सम्राट, त्यांचे आचार्य, ऋषी, विद्वान हे सगळे तिथे उपस्थित असताना आणि पाहत असताना भर सभेत अशी अत्याचारी घटना घडली. अशा उच्चस्थानीच्या साक्षीदारांची बुद्धी एकाएकी विघटित झाली. भयंकर रोगाने त्यांच्या डोळ्यांना एकाएकी अंधत्व आलं का? पशूंप्रमाणे ते गवतावर जगत होते का? की त्यामुळे त्यांची रुची पशुत्वाची झाली? की पशुत्वामध्ये जाऊन ते कुळाचा सन्मान विसरले आणि ते ज्येष्ठ लोक त्यांची विवेकबुद्धी त्यांना सोडून गेली का? की त्यांनी स्वतःला दुःखी व्यंगचित्राप्रमाणे करून घेतलं? त्या भयानक क्षणांमध्ये जे शांत बसले त्या ज्येष्ठांबद्दलची निंदा व्यासाने थांबवली. ते म्हणाले, बाळा परीक्षित, एकदम निष्कर्षावर आणि संभ्रमात उड्या मारू नकोस. त्या सभेत त्या दुष्ट दुर्योधनाच्या, दुःशासनाच्या आणि इतरांच्या वर्तनाच्या बाजूने कोणीही ज्येष्ठ मंडळी नव्हती. त्यांनी त्यांना अधर्माच्या परिणामाबद्दल इशारा दिला होता. पण त्या दुष्टांनी पाप केलं तर ते काय करू शकत होते? दुःशासन द्रौपदीचे केस धरून तिला ओढत होता, ते थेट सभासद आणि इतरांनी भरलेल्या राजसभेत. त्यावेळी विदुर, भीष्म, द्रोण यांच्या वेदना संयमाच्या पलीकडच्या होत्या. त्याचं वर्णन करायला शब्दांचं साधन अपुरं आहे. त्यांच्या गालांवरून अश्रूंचे प्रवाह ओघळत होते. ते आपलं मुख वर उचलू शकत नव्हते आणि कुणाकडे दृष्टी टाकू शकत नव्हते. शिवाय आणखी एक कारण आहे. द्रौपदीला त्रास दिला जात असताना तिच्या डोळ्यातून क्रोधाच्या ठिणग्या उडत होत्या. त्या जर कुणाच्या अंगावर पडल्या असत्या तर त्याची राखच झाली असती. पण ती केवळ तुझ्या ज्येष्ठ आजोबांकडे, धर्मराजाकडेच बघत होती. त्याची सहनशीलता आणि समतोलता तिच्या मनावर ठसले होते. त्यामुळे जमलेले लोक विनाशापासून वाचले. आणखी एक, दुर्योधन, दुःशासन आणि दुष्ट प्रवृत्तीचे इतर वाचणार नव्हतेच. धर्मराजाच्या समतोलपणामुळे परिणामकारक बदल घडला. तुझे आजोबा भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे त्या चेहऱ्याकडे पाहत होते. द्रौपदीच्या प्रतिकारामुळे त्यांची हृदय फाटून जात होती. पण ते बघत असता त्यांच्या वृत्ती थंड झाल्या. धर्मराजाच्या शांत चेहऱ्याने त्या दिवशीच्या प्रलयापासून सर्वांना वाचवलं. अन्यथा तिच्या क्रोधाग्नीमध्ये सर्वजण भस्मसात झाले असते आणि कुरुक्षेत्र युद्ध झालंच नसतं. ईश्वराच्या संकल्पाशिवाय काही घडत नाही, हो ना? भगवान कृष्णाचा संकल्प कोण फिरवू शकतो? तिने आक्रोश केला तरी तिला वाचवण्यासाठी तिच्या पतींपैकी कोणीही उठला नाही. तिने त्यांना हाका मारल्या, त्यांना त्यांच्या शक्ती आणि पराक्रमाची आठवणही करून दिली होती. आणि मग रक्षणकर्त्या कृष्णाचा विचार विजेप्रमाणे मनात आला आणि तिच्या गळून गेलेल्या हृदयात धैर्य आलं. तिने आक्रोश केला, हे श्यामसुंदरा, हा माझा अपमान नाही आणि ही कुप्रसिद्ध जखम पांडवांनाही झालेली नाही. हा अपमान, ही जखम तुला झालेली आहे. तूच आमचं सर्व काही आहेस. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तुझ्यावर अवलंबून असतो. मग आमच्या सन्मानाला झालेली ही दुष्ट जखम तू सहन करणार का? आम्ही आमची हृदय तुला समर्पित केली आहेत. ऐक, मी स्वतःच तुला समर्पित झाले आहे. आत्तापर्यंत तुला जे समर्पित केलं त्यावर तुझं समाधान झालेलं दिसत नाही. आता तुझा संकल्प प्रभावी ठरो. अशा रीतीने द्रौपदी ईश्वराला पूर्णपणे समर्पित झाली. त्यानंतर निराधारांचा पालक, समर्पितांचा त्राता जो भगवंत, त्याने तिला संकटातून सोडवण्याची जबाबदारी घेतली. तो आवाज न करता अदृश्यपणे आला आणि कोणाला न कळत तिला आशीर्वाद दिला. आणि अत्यंत आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिला अपमानित करण्यासाठी ते राक्षस तिचं जे वस्त्र ओढत होते ते अनंत झालं. प्रत्येक जण, ते त्रास देणारे सुद्धा कृष्णकृपेच्या त्या कृतीने आणि द्रौपदीच्या भक्तीने चकित झाले. सज्जन आणि शहाणे लोक यांना समजलं की सत्य आणि धर्म यांना काहीही होऊ शकत नाही. त्यांनी ते उदात्त रूप अनुभवलं. त्याचा पुरावा म्हणजे त्यांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू. दुःशासन दमून आणि अपमानित होऊन खाली पडला. द्रौपदीला अपमानाची झळ पोचली नाही. सर्व अपमान कौरवांचा झाला. पांडवांवर काहीही परिणाम झाला नाही. नीतिमान पांडवांना ईश्वर अपमान सहन करायला लावील का? त्यांना इजा पोचवण्याचा जो बेत कौरवांनी आखला होता तो त्यांच्यावरच उलटला. भगवान कृष्णाने पांडवांवर केलेल्या कृपावर्षावाचं हे साक्षात उदाहरण
आणि तुझे आजोबा आणि आजी यांनी भगवंतावर जी भक्ती आणि निष्ठा दाखवली त्याचं उदाहरण. पांडवांची सखोल भक्ती आणि तिची परिणामकारकता यांचं जगाला दर्शन घडवण्यासाठी, त्याचं उदाहरण येणाऱ्या कलियुगापुढे ठेवण्यासाठी भगवंताने हे चित्तथरारक नाट्य घडवलं. त्याखेरीज भगवंताचा दुसरा कोणताही हेतू नव्हता. तुम्हाला उद्देशून कोणी अपशब्द बोलले, तुमचा अपमान किंवा अवमान केला, तुम्ही दारिद्र्यात किंवा दुःखात बुडालात, तरी जर ती व्यक्ती ईश्वरी संकल्पाला समर्पित असेल तर वरील सर्व प्रसंगांना ती आनंदाने सामोरी जाईल आणि समतोलपणे सहन करील. भगवंत आपल्या लेकरांना कधीही टाकून देत नाही. जे ईश्वराला समर्पित असतील त्यांनी अशा चिथावणीखोर प्रसंगातही धैर्य आणि शांतपणा धरला पाहिजे. ज्यांच्यावर संकटं आणि अडचणी येतात ते सात्विक आणि पापभीरू असतात. हे मोठं सत्य मानवजातीला शिकवण्यासाठी कृष्णाने हे नाटक केलं. त्यात पांडव हे नट होते. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग हा त्याच्या नाटकातलं दृश्य आहे. जय साईराम.